नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, येत्या 16 जानेवारीला महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या रकमेचं मैदान आमदार केसरी मैदान आपल्या भेटीस येत आहे। मित्रांनो, कराड येथे मैदान संपन्न होणार आहे। तसेच मित्रांनो, या मैदानात सर्व रथी महारथी टॉपचे नंदी तसेच नवीन चेहरे आपल्याला दिसतील। या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर सुद्धा मित्रांनो सज्ज झाला आहे। आणि बकासूर येणार म्हटलं की चर्चा असते ती पायऱ्याची। आणि मित्रांनो, आता सध्या प्रेक्षकांच्या मते 4-5 नंदींसोबत मित्रांनो बकासूरचं नाव जोडलं जातं आहे। परंतु मित्रांनो, मला वाटतं पायरा गुपित आहे आणि 16 तारखेलाच समजेल। पुसेगाव हिंद केसरीला देखील जे बकासूरचे फॅन्स असतील ते बोलत होते की नवीन चेहरा असेल, भरपूर नंदींची नावं घेतली जात होती। परंतु मित्रांनो, एक टॉपचं नियोजन केलं मामाने आणि घोटचा सर्जा आणि बकासूरी जोडी पळाली आणि या जोडीने मित्रांनो जवळजवळ 1 नंबर केलेला। परंतु मित्रांनो, निकाल रेषेजवळ गाडी थोडी लॉबी टच झाल्यामुळे मित्रांनो फायनलचा गुलाल घेतला या जोडीने। जबरदस्त असा स्पीड आहे या जोडीला। तर मित्रांनो, या आमदार केसरी मैदानात दशम हिंद केसरी बकासूरचा पायरा नक्की कोण असेल? 4-5 नंदींसोबत मित्रांनो नाव जोडलं जातं आहे। आणि मित्रांनो, जिथे मोठी मोठी मैदानं भरतात त्या मैदानांमध्ये आपण जर बघायला गेलो तर मोहिल शेठ टॉपचं नियोजन करतात, तसेच मामासुद्धा टॉपचं नियोजन करतात। तर मित्रांनो, पहिलाच नंदी ज्याच्यासोबत बकासूर आणि हा नंदी पळेल अशी चर्चासुद्धा चालू आहे, तो म्हणजे राहुलभाई पाटील यांचा बिंजोडचा बादशाह मथुर। मित्रांनो, करंजपूळ मैदानात ही जोडी पळाली होती। या जोडीने मित्रांनो आपण बघायला गेलो तर 2 नंबर केला होता। परंतु डोळ्याचं पारणं फेडणारे स्पीड या जोडीला लागला होता। आणि मित्रांनो, महाराष्ट्राचे 2 लाडके नंदी आहेत। आपण जर बघायला गेलो तर जिथे इथे मथुर आणि बकासूरची चर्चा नेहमी होत असते। त्याच्यामुळे मित्रांनो प्रेक्षकांना सुद्धा असं वाटते की जोडी पळावी। त्याच्यानंतर मित्रांनो दुसरा जो नंदी आहे तो म्हणजे संभाजीनगर एक्सप्रेस लखन पेडगाव हिंद केसरी मैदानात मित्रांनो बकासूर लखनने 1 नंबर केला होता। त्याच्यानंतर मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर दुसरा मैदान आपण आत्ताच झालेल्या मुळशी केसरी मित्रांनो जे 2.5 लाखाचं मैदान झालं होतं, त्या मैदानात मित्रांनो मी सुद्धा गेलो होतो। त्या मैदानात देखील लखन आणि बकासूरच्या गाडीला जबरदस्त स्पीड लागला होता आणि या जोडीने 1 नंबर केला होता। हा सुद्धा मित्रांनो पायरा असू शकतो असं प्रेक्षकांचं एक मत आहे मित्रांनो। त्याच्यानंतर तिसरी जोडी आहे ती म्हणजे मराठवाडा केसरी 1 नंबरची मानकरी घोटचा छोटा सर्जा आणि बकासूर। तिसरा जो नंदी आहे तो म्हणजे घोटचा छोटा सर्जा। यासुद्धा जोडीला जबरदस्त असं स्पीड आहे मित्रांनो। आणि मोहिल शेठ आपण जर बघायला गेलो तर आत्ताच उसाटण्या अड्ड्यामध्ये घोटच्या सर्जाची शर्यत बघायला गेले होते। त्याच्यामुळे मित्रांनो प्रेक्षकांना आता असं सुद्धा वाटतंय की घोटचा छोटा सर्जा आणि बकासूर हे सुद्धा नियोजन असेल। तसंच मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर चौथा नंदी आहे तो म्हणजे निंबळकर सर यांचा लाडका सर्जा। ही सुद्धा मित्रांनो अपरिचित जोडी आत्ताच झालेल्या मैदानात या दोघांनी 1 नंबर केला होता। आणि मित्रांनो आपण जर बघायला गेलो तर जबरदस्त असं स्पीड आहे सर्जाला सुद्धा आणि बकासूरला सुद्धा। त्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येतं। तर मित्रांनो, या 4 नंदींसोबत बकासूरच्या पायऱ्याची चर्चा आहे। तुम्हाला काय वाटतंय कमेंटमध्ये सांगा। व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। आणि मित्रांनो, बकासूरसोबत नक्की कोणता नंदी पळावा कमेंट करून नक्की सांगा, कारण 4ही नंदी टॉपचे आहेत। आणि खरंच 4ही नंदींसोबत त्या नंदींचा सुद्धा स्पीड चांगला आहे, तसंच बकासूरचा सुद्धा स्पीड चांगला आहे। त्याच्यामुळे मैदानसुद्धा मित्रांनो बघायला खूप मजा येईल, कारण टॉपचे नंदी येतील। तर व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।